सांध्यापासून बांध्यापर्यंत सर्व शेतकरी मित्रांसाठी होता आपला मित्र उदय घेऊन आला अनोखा व्हिडिओ सर्वांची शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता thumbnail पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. सांध्यापासून बांध्यापर्यंत सर्व शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती आपल्या सर्वांसाठी घेऊन आहे आनंदाची वार्ता. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आपल्या सर्वांना ऑगस्ट महिन्यात कांद्याचा दर हा 4,000 पार होताना दिसणार आहे. पण इथं मात्र प्रश्न उद्भवला की ऑगस्ट महिन्यात आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आपल्याला ऑगस्ट महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा दर हा 4,000 पार होताना दिसणार आहे. चला तर मग महत्त्वाच्या प्रश्नाचा व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर प्राप्त करू इच्छितो त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला हवा. जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांनी व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा. कास्तकार बाजारापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचण्यासाठी शेअर करा आणि सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करायचं आणि तिकडे ऑप्शन मिळत राहतो इथे सतत. शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी ही आनंदाची वार्ता आहे. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता ऑगस्ट महिन्यात कांद्याचा जो दर आहे तो 4,000 पार होणार आहे. पण ऑगस्ट महिन्यात आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार की ज्याच्या ऑगस्ट महिन्यात कांद्याचा दर हा 100% होणार आहे 4,000. चला महत्त्वाच्या प्रश्नाच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात इथं उत्तर. जर आपण सध्या बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी किती आहे बरं? तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा दर दिसतोय तो मागच्या 2 दिवसात घसरलाय. कांद्याचा जो दर आपल्याला 2,200 पासून 2,400 पर्यंत दिसत होता, तो दर सध्याच्या कंडिशनला 2,000 ते 2,200च्या दरम्यान पोहोचलाय. इथून पुढचा विचार केला तर कांद्याच्या दरामध्ये आलेला दबाव कायम राहणार आहे का? तर इथून पुढे कांद्याच्या दरात आलेला दबाव जास्त काळ कायम राहणार नाही. याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे यंदाच्या वर्षी देशातील घटलेलं कांद्याचं उत्पादन. लक्षात घ्या मित्रांनो, यंदाच्या वर्षी देशामध्ये कांद्याचे उत्पादन तब्बल 11% घटले. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपल्याकडे अल निनोचा प्रभाव असल्यामुळे दक्षिणेतील राज्यामध्ये कांद्याचं उत्पादन हे घटणार आहे. म्हणजे तिथून 15 जुलैनंतर जो कांदा येतो तो कांदा काही जास्त येणार नाही. याच्यामुळे सुद्धा आपल्याला कांद्याची मागणी आणि जो पुरवठा याच्यामध्ये प्रचंड गॅप दिसणार. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. जो कास्तकार बांधव आहे तो सुद्धा सध्याच्या कंडिशनला कांदा जास्त विक्री करण्याच्या तयारी तिथं काही दिसत नाही. म्हणजे जो इथून पुढचा विचार केला तर कांद्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती ही फार चिंताजनक आहे. म्हणजे इथून ऑगस्ट महिन्याचा विचार केला तर कांद्याचा असणारा पुरवठा अत्यंत जास्त प्रमाणात इथे घटणार आहे. जर इथं मागणीचा विचार केला तर लक्षात घ्या मित्रांनो, मागणी मात्र प्रचंड वाढत जाणार आहे. इथं आपण जर बघितलं तर सरकारची कांदा खरेदी, व्यापाऱ्यांची कांदा खरेदी आणि याचबरोबर आपण बघितलं तर या ठिकाणी होणारी निर्यात आणि त्याला जोडून देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा वापर याच्यामुळे जर आपण बघितलं तर ऑगस्ट महिन्यात कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये प्रचंड गॅप हा या ठिकाणी निर्माण होणार आहे. आणि हा जो असणार आहे तो कांद्याच्या दराला प्रचंड तेजी प्रदान करणार आहे. याच्यामुळे जर आपण बघितलं तर ऑगस्ट महिन्यात सुरुवातीला कांदा 3,500 पार आणि त्याच्यानंतर 4,000ला गवसणी घालताना या ठिकाणी दिसणार आहे. अशा परिस्थितीमध्ये मग आपण सर्वांनी काय करायला पाहिजे की 4,000चा दर प्राप्त झाला तिथं कांदा विकायचा आहे का त्याच्या अगोदरच कांदा विक्री ही सुरू करायची. लक्षात घ्या मित्रांनो, तेजीच्या मार्केटमध्ये कांदा किती या ठिकाणी वर जाईल कुठून कांदा खाली येईल हे सांगता येत नसल्यामुळे आपल्याला या ठिकाणी माझा सल्ला आहे की 3,000च्या वर कांद्याचा दर पोहोचला की तिथून पुढे आपण सर्वांनी प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्याने कांदा विक्री करायची. ज्याच्यामुळे आपल्याला कांदा विक्री करत असताना सरासरी 100% फायदा होऊन जाईल. म्हणजे भविष्यात जर अचानक कांद्याचा दर जरी कोसळला तर कसल्याही प्रकारचं आपल्या सर्वांचं या ठिकाणी नुकसान होणार नाही. तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी ही आनंदाची वार्ता होती की ऑगस्ट महिन्यात कांद्याचा दर हा जो आहे तो 100% या ठिकाणी 4,000 होणार आहे. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते तुम्ही कळवू कमेंट सेक्शनच्या माध्यमातून. जर कोणी प्रश्न असतील तर विचारा, येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहील. जर आपल्याला व्हिडिओमध्ये माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. शेतकरी मित्रांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनल आपण सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब नोटिफिकेशन बेल ऑल करायच्या येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशीच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय सर्वांना आवडत्या शेती मित्र तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या मनापासून व्यक्त करतो आभार.